सुदेश, आपण एकूण पुणे जिल्ह्याची आत्ताची सध्याची अपडेट जर बघितली तर राष्ट्रवादी अजित पवार कुठेतरी 36 जागांवरती विजयी होताना दिसत आहे. राष्ट्रवादीची ही कामगिरी आपण समाधानकारक म्हटली पाहिजे की कसं? कारण राष्ट्रवादी शरद पवार म्हणजे दोन्ही एकत्र लढले होते. राष्ट्रवादी शरद पवार 5 जागांवरती विजयी आहे, म्हणजे 41 जागांवरती विजय मिळवताना दिसत आहे. म्हणजे बहुमत मिळालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसला. अपेक्षित कामगिरी आहे काही राष्ट्रवादीची? मागच्या वेळेस जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या 44 जागा निवडून आल्या होत्या, 70 पैकी 44 जागा निवडून आल्या होत्या आणि त्याच दृष्टिकोनातून हा एक विजय म्हणावा लागेल. त्यामुळे परंतु असं वाटलं होतं की अजित पवार यांच्या निधनानंतर मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळेल आणि एक हाती भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व गड आहे जो राष्ट्रवादीचा गड, पुणे जिल्ह्याचा गड हा एखादी आपल्या स्वतःकडे नेईल असं वाटलं होतं. 50हून अधिक अजूनही शक्यता आहे की ही जी आकडेवारी आहे जी 50च्या पुढे गेली तर असं म्हणता येईल की राष्ट्रवादीने हा गड निश्चितच जिंकलेला आहे. कारण का मागच्या वेळेस 44 जागांवरती होते. त्यापेक्षा अजित पवारांच्या निधनानंतर जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा जर खराच झाला असेल तर हा आकडा कुठेतरी 50च्या पुढे जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण का मागच्या 44 जागा होत्या राष्ट्रवादी काँग्रेसने मागे एकत्रित लढल्या होत्या आणि जिंकल्या होत्या.